नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बोरली पंचतन येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन। अखंड आगरी समाजाचे कलेला प्रोत्साहन। रांगोळी आपल्या समृद्ध परंपरेला एक शुभ संकेत। प्रत्येक सण उत्सवाला घरासमोर रांगोळी काढणं ही आपली प्राचीन परंपरा। पण इतर वेळी सुद्धा घरात किंवा घरासमोर सारवलेल्या जागेवर अगदी किरकोळ स्वरूपात का होईना रांगोळीची 2 बोटं उमटवणं हा आपला कलेचा संकेत। हीच रांगोळी बोरली पंचतन अखंड आगरी समाजाच्या वतीने मंगळवार दिनांक 29 जुलै रोजी नागपंचमीच्या दिवशी स्पर्धात्मक रूपाने साकारण्यात आली। कला, संस्कृती आणि समृद्धीचं शुभ प्रतीक असणाऱ्या रांगोळीच्या परंपरेबद्दल तरुण पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये बोरली पंचतन, दिघी, कुडगाव, शिस्ते या गावातील 15 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला। गावातील विविध समाजाच्या मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कलाकृतींमध्ये विविध रंगांनी जिवंतपणा भरणाऱ्या कलाकारांचं कौतुक केलं। या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले माणिक जाधव, सिद्धेश्वर अंजर्लेकर आणि पोर्ट्रेट आर्टिस्ट उमेश धनावडे यांनी या स्पर्धेचे अभ्यासपूर्ण परीक्षण केले। दिघी येथील रोहन पाटील यांनी साकारलेल्या पार्वती नंदन या रांगोळीला प्रथम क्रमांक, शिस्ते येथील सारंग भायदे याच्या संभाजी महाराजांच्या छावा कलाकृतीला द्वितीय, दिघी येथील विनायक कावळे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीला तृतीय, शिस्ते येथील प्रथमेश कांबळे यांनी साकारलेल्या शेतकरी आणि विठ्ठल या कलाकृतीने उत्तेजनार्थ चतुर्थ पारितोषिक पटकावले, तर सृष्टी अनिल पाटील हिने साकारलेल्या रांगोळीला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले। सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप भायदे यांनी केले। या स्पर्धेसाठी आर्थिक रूपाने हातभार लावणारे देणगीदार, स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व कलाकार, त्याचबरोबर परीक्षकांच्या लाभलेल्या सहकार्याबद्दल बोरली पंचतन अखंड आगरी समाज अध्यक्ष वैभव पाटील यांनी उपाध्यक्ष संतोष कांबळे आणि पदाधिकारी यांच्या वतीने आभार व्यक्त केले। या प्रसंगी 18 गाव आगरी समाज अध्यक्ष गणेश पाटील, चिंचबादेवी देवस्थान समितीचे सुजित पाटील, 6 खोतींचे पाटील, उद्योजिका भारती धनावडे व समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मकरंद जाधवसह तृप्ती भोईर, बोरली पंचतन, श्रीवर्धन।